स्वदेशी न्यूज 24 सामान्य जनतेचा आवाज। जिंतूर शहरातील श्री गणरायाच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये डीजेच्या आवाजाने मंगळवारी रात्री 8:30च्या दरम्यान एका कार्यकर्त्याचा मृत्यू झाला तर तिघे कार्यकर्ते अस्वस्थ झाले। दरम्यान या तिघांना परभणी जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये पुढील उपचारासाठी रवाना करण्यात आले। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शहरातून श्री गणरायाच्या विसर्जन मिरवणुकीसाठी सायंकाळी प्रारंभ झाला। जिंतूर पोलीस ठाण्यासमोर मिरवणूक आली असता या मिरवणुकीतील एका मंडळानं आणलेल्या डीजेवरील कर्णकर्कश आवाजातील गाण्यावर कार्यकर्ते बेफामपणे नाचत होते। त्यावेळी एका कार्यकर्त्यास अस्वस्थपणामुळे तातडीने जिंतूर उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले, परंतु दाखल करण्यापूर्वीच त्या कार्यकर्त्याचा मृत्यू झाला। या आवाजानं अन्य तिघे प्रचंड अस्वस्थ झाले तर तिघांना तात्काळ जिंतूर रुग्णालयामध्ये आणि तिथून परभणी जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी रवाना करण्यात आले। संदीप विश्वनाथ कदम असं मयत तरुणाचं नाव आहे। वारंवार या संदर्भात प्रशासनाच्या वतीनं आवाहन करून देखील डीजेच्या आवाजाच्या मर्यादा ओलांडल्या जात आहे। हा प्रकार नेहमीच पाहायला मिळतोय, परंतु यामध्ये एकाचा बळी गेलाय, तिघांना हृदयविकाराचा झटका आलाय। दरम्यान या मिरवणुकीमध्ये 4 मंडळांनी डीजे आणले होते। गणेश विसर्जन मिरवणुकीतील गणेश मंडळांच्या अध्यक्षांसह डीजे चालकांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। स्वदेशी न्यूजसाठी अजमत खान पठाण, जिंतूर।